न्यूज गेमिंग दोघं मिक्स चॅनल्स आहे. तो आज आम्ही चाललोय नाशिकला. मी हा फुल मोठा व्लॉग करणार आहे का मिनी व्लॉग करणार आहे मला माहिती नाही, पण मी बनवतोय. आता पुढे जाऊन बघू काय होतंय काय नाही. मी तुम्हाला तसं तसं अपडेट देतो. तो स्टेडियम हे आमच्या सोबत देवांश पाटील, ते शीतल पाटील म्हणजे आमच्या मोठ्या मामी. त्या पण आमच्या सोबत येत आहे, त्या त्यांच्या मामीकडे चाललेले आहे. देवांश पाटील काय म्हणता तुम्ही? मी वाटत नाही तुला. नाही. बाकी नाही मी मला ना नमस्कार मित्रांनो, आम्ही टोल नाक्याला लागलेलो आहे. आता समृद्धीने झालं, समृद्धीने आम्ही वैजापूरपर्यंत चाललोय. वैजापूरहून मग आम्ही खालच्या येवला मार्गे जाऊ, कारण की हे समृद्धी खूप बोर करतो. सो आता बघू. चालू असतं मित्रांनो, आम्ही समृद्धीला लागलेलो आहे. आता टोल करू, टोल स्कॅन करू आणि जाऊ वट्स नाशिक. आता समृद्धीला लागलेलो आहोत. बघू किती वेळ लागतो आपल्याला नाशिकला पोहोचायला. बोर करणार रस्ता आहे. नमस्कार मित्रांनो, आता वैजापूरची एक्झिट येतोय. ते वैजापूरची एक्झिट आता तिथून आम्ही खाली जाऊ आता, कारण की समृद्धी हायवेला खूप बोर होते आणि ते आजूबाजूला काही आहेच नाही. म्हणजे आता सपोज सकाळी सकाळी आम्ही निघालो तर आम्हाला नाश्ता वगैरे करायचा होता, त्याच्यासाठी पण काही नव्हतं. तो आता म्हटलं जाऊ दे, वैजापूरहून खाली उतरू, येवला मार्गे आम्ही तिथं पुढे जाऊ. वैजापूर, येवला, अंधरसूर अशा मार्गे आम्ही पुढे जाऊ. तो स्टेट भेटू पुढे. सो हॅलो गाईज, आता आम्ही वैजापूर उतर आलोय. हे समृद्धी हायवे इकडनं येतो, आम्ही तिकडनं आता उतरलोय खाली. तिकडनं आता नाश्ता करायला थांबलो होतो. म्हणजे वैजापूरच्या म्हणजे आता इकडच्या साईडला इकडे इथे गेलो तिकडे वैजापूर आहे. हा एक रोड पण जातो नाशिकला सरळ. हा सिन्नरला जातो, पहिले सिन्नरहून मग पुढे जातो. तर आता इकडनं आम्ही आलोय. बघू नाश्ता आता इथेच करू आम्ही नाश्ता, इथे जनार्दन वडापाव सेंटर. आता बघू पुढे जाऊन प्लॅन जायचंय. मला शेड्यूल. नमस्कार मित्रांनो, मी नाशिकमध्ये आलेलो आहोत. आता थोड्या पहिलेच नाशिकमध्ये एंट्री केली आम्ही. बेकार ट्रॅफिक आहे सध्याचे पुढच्या वर्षीच्या महाकुंभमुळे. गर्दी म्हणजे सगळीकडे रोडांचं कन्स्ट्रक्शन, धूळ, इतका धूळ. ऊन तर एवढं नाही, हवा मस्त चालू आहे. थंड थंड वातावरण आहे, कारण काल पण पाऊस पडून गेलाय. तो मस्त वाटतंय. पण आता बघू, प्लॅन असा आहे की आता थोडंफार जेवण वगैरे करू. आताकडे आलोय, थोडंफार जेवण वगैरे करू. देन बघू त्र्यंबकेश्वरला जाऊ करायचे, कारण आता थोडं 6 वाजले, सपोज 1 वाजला तर आम्ही 2-3 वाजता निघू. नाश्ता जेवण वगैरे करून आराम वगैरे करून थोड्या त्र्यंबकेश्वरला गेलो. निघताना वाटलं भेटू, किंवा मग तिथे गेलो डायरेक्ट भेटू. आणि हा माझ्या काकाचा मुलगा आहे आरव. बोल काहीतरी. मोठ्या इथे आलेले आहे. तर आम्ही जेवण करणार आहे. त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. त्र्यंबकेश्वर जाणार आहे. हा. थँक्यू. मी त्र्यंबकेश्वर नाशिकला जायचं. नाशिकला गोविंदाला जायचं निघालेलो आहे. बाकीचे सगळे कारमध्ये, मी बाईकवर चाललोय काकांसोबत. कारण का बाईकवर जाण्याची पण एक वेगळीच मजा असते. ऍक्च्युली आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाला नाही चाललोय, कारण की आम्ही खूप वेळ दर्शन झाले. पप्पा म्हणता यावेळेस तिथे नको. त्याच्या अलीकडे एक स्वामींचं केंद्र आहे, आम्ही तिकडे चाललोय. सो भेटू पुढे. स्टेट्यूड. सो नमस्कार मित्रांनो, आम्ही आता श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबक इथे आलो आहोत. इथे आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अलीकडेच हे मंदिर आहे मस्त श्री स्वामी समर्थांचं. ज्योतिर्लिंगाला खूप गर्दी सध्या. सो पहिले आम्ही इथे दर्शन घेऊ, मग बघू जर टाइम भेटला तर दर्शन पुढे कंटिन्यू करू, नाही तर मग इथूनच रिटर्न जाऊ. कारण की हेडेक एवढं झालाय की वन वेचा रस्ता आहे, सिंगल रोड चालू आहे सध्या. तुम्हाला जाताना रोड पण दाखवतो, सिंगल रोड कसा चालू आहे ते. तो चल, वरती चढावं लागणार, चढल्यावर भेटू. सो उजेडणे येते. सो हॅलो गाईज, नमस्कार. आम्ही आता केंद्रात गेलो, तिथे मागे पाहतो, मागा तिथं तिथे केंद्र होतं. हे त्र्यंबकेश्वर जवळ बनवलेलं केंद्र आहे.
कॅमेरा रोटेट नाही होत त्याच्यात मी थांबत कॅमेरा इकडे हे आता इकडे तुम्ही पुढे गेले ना या साईडला तुम्ही या साईडला तुम्ही पुढे गेले ना सो इकडे तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तो आता आम्ही इथे केंद्रात आलेलो होतो इकडे मागे हे इकडे तुम्ही बघताय ते इकडे केंद्रात होतो स्वामी समर्थांचं केंद्र आहे गुरुपीठ आहे. गुरुपीठ मागे ते सो तिथे आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तिथे सीन असा होता की तिथे मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता पण मी फोटो काढलाय मधला मूर्तीचा तो तुम्हाला दाखवेल आणि मला तिथे इथल्याबद्दल खूप माहिती कळलेली आता मध्ये त्यांनी आरती वगैरे चालू होती सो त्यांनी एक व्हिडिओ प्ले केला होता त्याच्यात त्यांची डिटेल्स होते बऱ्यापैकी ज्याच्यात त्यांनी असं सांगितलं ते त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की 1 नोव्हेंबर 2000 नाही 1 नोव्हेंबर 1992 ला याचं बांधकाम चालू झालं होतं ह्या केंद्राचं हे गुरुपीठ आहे ऍक्च्युली केंद्र पण नाही म्हणता येणार यांना गुरुपीठ म्हणता याला हे गुरुपीठाचे बांधकाम चालू झालं होतं सो ते त्याच्यानंतर 1992 ला याचं जेव्हा बांधकाम चालू झालं तेव्हा 1 नोव्हेंबर 1992 चालू झालं ते कम्प्लीट झालं 2003 ला 2003 नंतर हे एवढं जेवढं आता सध्या तुम्हाला हे दिसतंय हे इतकं वरती आहे हे ग्रिल्स वगैरे एवढं तेव्हा डेव्हलप नव्हतं हे हळूहळू डेव्हलप झालंय आता हे वाटलं एवढं पहिले गर्दी पण नव्हती आता लोक कुठे यायला लागले लोकांना हे माहिती पण नव्हतं ऍक्च्युली पहिले So आता बघू आम्ही तर येऊन चालतो आता कारण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं करणं होणार नाही आमच्याकडनं So आता पुढे बघू काय होतं स्टेट येऊन आता घरी जाऊन मोठली त्याच्यानंतर टाइम भेटला तर पंचवटी त्याच्यामध्ये रिटर्न तुला मला अपडेट देऊ नाही तर मग आजचा ब्लॉग इथे सांगेल उद्याचा ब्लॉग निवड कंटिन्यू सो नमस्कार guys. मी परत तुम्हाला बघतोय कारण की मी म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून देऊ की हे ज्योतिर्लिंग कुठे आहे हे इथे इकडे ते ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि आम्ही सध्या हे इथे असं आहोत इथे ते गुरुपीठ आहे आणि तो जो रोड चाललाय समोरून तो रोड सरळ त्र्यंबकेश्वरला जातोय मी इकडनं मग रिटर्न घेतलाय सो चला तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा होता फक्त हा व्ह्यू तुम्हाला दाखवला मी असा रोड हे कम्प्लीट चलो मिलते हैं आगे अगर ब्लॉग कंटिन्यू हुआ तो नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत आता घरी मी गाडी चालवून आणली आता तिकडनं बाईक तो माझी बेकार हालत झाली आता आम्ही आता कुठे जाणार नाही आता घरीच राहू सो आजच्या दिवसासाठी हा ब्लॉग इथेच संपला आता नेक्स्ट ब्लॉग उद्याचा येईल सो आता उद्या मी कुठे जातो ते अजून काही फिक्स नाही पंचवटी तर फिक्स नाही अजून कुठे जाऊ ते फिक्स नाही सो कळालंच उद्याच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे आता आम्ही मस्त जेवण करू पप्पा काहीतरी आणायला गेलेले आहेत ते आणखी तुम्ही खाऊ झोपून घेऊ तो बाय बाय टाटा सी यू तुम्हाला भेटू उद्या